तिथे ऐसे कापायचा हां ऐसे कामाची ते तू पट्टी काढली अगं बाई की मग हो का बनाना हां पुन्हा हे टमाटर टमाटर नाही ते ॲपल आहे. ॲपल आहे ग. फ्रूट्स आहे इथे व्हेजिटेबल्स नाही आहे. हे टमाटर टमाटर नाही ऑरेंज. आहे ओके चला हे काय ते ग्रेप्स. हे वॉटरमेलन. चला टमाटर नमस्कार. हे बघा अगं हे चॉपिंग बोर्ड आहे. हां समजलं तुला घे. वाव मला द्या बनाना खायला. अगं असंच काप असं असं तसं नाही की तू असं असं बनायला देऊ का मला वॉटरमेलन पाहिजे. वॉटरमेलन यस. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताच आम्ही डीमार्टमधून आलो. थोडंसं किराणा सामानसुद्धा घेतला. तर अदूनं घेतलं आहे हे फ्रूट्स जे असे चिकटवायचे फ्रूट्स राहतात, म्हणजे 2 भाग होतात ते वाले फ्रूट्स घेतले. तिने जबरदस्तीने घेऊन मागितले खरं तर तिच्यासाठी ते घेतले. आणि तिकडे सामान असंच पडलेलं आहे, ते सामान देखील व्यवस्थित ठेवायचं आहे. तर मंडळी डीमार्टमधून आलो. अजून जे फ्रूट्स घेतले ना ते आता फुल कॅरेक्टरमध्ये घुसून ती खेळत आहे, हिंदीमध्ये बोलत. तर ती मला ॲपल्स वगैरे चिरून देते आणि मी खाते. हो ना बेटा? हे ऑरेंज, बनाना, वॉटरमेलन, ग्रेप्स अँड ॲपल. हो ना? बाय. गुड नाईट. कुठे गुड नाईट व्हायचंच आहे. तर पुन्हा काहीतरी घेतलं मी, ते तुम्हाला दाखवायचं आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. अद्दूला ऑरेंज खायचं आहे. ऑरेंज नाही, ॲपल सुद्धा नाही, वॉटरमेलन चिरून दे. तर हो तुम्हाला काहीतरी दाखवायचं. तर मंडळी अद्दूसाठी घेतला हा क्यूट आणि प्रिटी एक टी शर्ट. तर मला खूप आवडला आणि यावरचा जो प्रिंट आहे ना खरंच चांगला दिसत आहे. आणि तुम्हाला कॅमेरात दिसत नाही आहे पण इथे आहे ना थोडी असं चमकीला टाईप आहे. एक मिनिट मी दार बंद करते. घडींना दाखवते मग. तर हा बघा, हा टी शर्ट घेतला तुझ्यासाठी. तुम्हाला जाणवत नसेल पण खूप असं, हे बघा मी जवळून दाखवते आहे, खूप असं छान प्रिंट आहे, चमकी मतलब थोडंसं चमकीला टाईप आहे. तर मला आवडला आणि कलरसुद्धा खूप सुंदर आहे, नेव्ही ब्ल्यू कलर. किट्टू प्लीज बेटा थांब. तर हे घेतलं अद्दूसाठी एक आणि प्लस भाचीसाठी एक घेतलं. तर मला आवडलं, तिच्या साईजचं होतं तर म्हटलं तिला एक घेऊन घ्यावं. तर ते भाचीसाठी सुद्धा घेतलं. दोघांना सेम टी शर्ट घेतली आहे. मला खूप आवडलं. तुम्हाला कसे वाटले मला कॉमेंटमध्ये का नक्की सांगा. आणि उन्हाळ्यात घालायला आहे ना अद्दूला. भूक लागलं मला भूक लागली. तर पुन्हा एक घेतलं, हे क्यूटचं असं स्लीप टाईप घेतलं आहे. आणि हे अद्दूसाठी घेतलं आहे आता उन्हाळ्यात घालायला. खूप क्यूट दिसत आहे. बाकी खूप 3-4 प्रिंट्स होते पण ते थोडं हिला मोठे होत होते, लूज होत होते, त्याच्यामुळे हा थोडा व्यवस्थित आला. तर हा एकच घेतला पण खूप बरा आहे, क्यूट वाटत आहे. उन्हाळ्यात वगैरे घालायला खूप छान आहे. तर हा एक घेतला अद्दूसाठी. काय झालं? आणि हा एक पॅन्ट घेतला अद्दूसाठी, शॉर्ट्स.
तिला आता उन्हाळ्यात घालून जायला, कारण की तिच्याकडे ऑलरेडी आहेत 2-3 शॉर्ट्स पॅन्ट किंवा शॉर्ट्स. तर हा एक असं आवडला, तर म्हटलं हा कलरसुद्धा अदूकडे नव्हता म्हणून मग हा एक घेतला. आणि हो, आईस्क्रीमचं भांडंसुद्धा घेतलं आहे, जे आपलं आईस्क्रीमचं तू तसं नाही करायचं बेटा, ठेवून दे. जो आपला आईस्क्रीमचा जो साचा असतो ना, तो सुद्धा घेतला आहे आईस्क्रीम बनवायला अद्दूला घरीच. तर तिला आईस्क्रीम खायची खूप आवड आहे, बाहेरचं जास्त न देता घरी बनवून देऊयात म्हणून एक घेतलेला. तर मी आहे ना आईस्क्रीम बनवलेलं सुद्धा, पण ते झालं कसं ते नंतर तुम्हाला कळेल. आता ते स्टेबल व्हायला ठेवलं आहे, तर झाल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच सांगेन. आता तोपर्यंत मला अद्दूसोबत खेळायचं आहे, तर खेळते, भेटते नंतर तुम्हाला. आणि आईस्क्रीमसुद्धा कसा झाला आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल, तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. तर मंडळी, हा आहे ना दुसऱ्या दिवशीचा क्लिप आहे. काल डीमार्टमधून आल्यानंतर तसं काही शूट केलं नाही जास्त, तुम्हाला जे दाखवलं ते दाखवलं. त्याच्यानंतर आहे ना डीमार्टमधून काय घेतलं, एक आईस्क्रीम मेकर घेतला, म्हणजे आईस्क्रीम बनवायचं भांडं. आणि हा आहे ना एक मग घेतला. मला सेम असाच मग हवा होता, कप, मग म्हणण्यापेक्षा, कारण की अद्दूला आहे ना तर सेम असाच मला कप पाहिजे होतं, आतून स्टील आणि बाहेरून प्लॅस्टिक. कारण की मी अद्दूला आहे ना प्लॅस्टिकच्या मगमध्ये दूध वगैरे असं प्यायला देत नाही, कधी कधी कोमट असते त्यामुळे. आणि लहान मुलांना काही आपणही गरम वस्तू किंवा काही प्लॅस्टिकच्या कपामध्ये किंवा ग्लासमध्ये पिऊ नये. तर हा मला चांगला वाटला. आणि याची आहे ना क्वालिटीसुद्धा चांगली आहे, थोडंसं जाड आहे हा, तर मला आवडलं. यात खूप सारे कलर्स ऑप्शन होते, पर्पल होतं, रेड होतं, आणि हा एक आहे येलो, आणि पुन्हा एक स्काय ब्लू कलर होतं. पण मला हा येलो बेस्ट वाटला, तर मला रेड, स्काय ब्लू वगैरे तर नको होतं, येलो छान दिसत होतं, तर मग मी येलो आणला. तर सुंदर आहे. आणि ह्याने त्याला बघा असा झाकणसुद्धा लावायला. 1 मिनटं खाली ठेव बेटा, आपण लावून बघू, मंडळींना दाखव. खाली ठेव ना, खाली ठेव 2 मिनटं. वा, हे बघा, हा दाखव मंडळींना. वा, खूप छान आहे ना. आणि याची प्राइस दाखव मंडळींना, थांब. 79, म्हणजेच 80 रुपयेचा झालायस. तू पान तसं नाही करायचं, थांब, दूध आहे त्यात. असं पकड, मग पकड. बघा, तुम्ही पकड म्हणायचं. तर खूप सुंदर आहे हा कप. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता तुमच्या मुलांसाठी. तर मंडळी, अद्दूला आता खायचं आहे पॉपकॉर्न. आणि डीमार्टमधून आहे ना पॉपकॉर्नसुद्धा आणले मी. तर म्हणजे अद्दूसाठीच तिला कधी कधी देते मी पॉपकॉर्न वगैरे खायला, नेहमी देत नाही. तर ती आता पॉपकॉर्नचा पाऊच बघितली, तिला होतं खायचं, आणि ती जिद्द करायला लागली की मला पॉपकॉर्न खायचं आहे म्हणून. तर तिला आता मी पॉपकॉर्न बनवून देते, हो ना किटू? अरे हो, त्यावर झाकण ठेवायचं आहे ना, थांब. ये पॉपकॉर्न रेडी होतोय. आणि हो, या ताव्याला आहे ना सगळे इग्नोर करा प्लीज, असं नका म्हणून घासलं कसं वगैरे. हे खूप वर्ष, ॲक्च्युली माझ्या लग्नाच्या आधी हो वगैरे रूम करूनच राहत होते ना, तर तेव्हापासूनचा तावा आहे. म्हणजे खूप, माझी सासूबाईचे लग्न झाले आणि तेव्हापासूनचा तावा आहे हा, तर त्याच्यामुळे इग्नोर करा, ते आता निघणार नाही. तर तावा घासायचाच होता, म्हटलं तावाच झाकूयात, कारण की आता एक्स्ट्रा भांडे घासायला येत आहे मला कंटाळा त्याच्यामुळे. तर तुमच्यासोबतही असंच होतं का, मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर प्रत्येक वेळेस त्याच जोशमध्ये मी तरी काम नाही करू शकत त्याच्यामुळे. आणि आता येते मला खूप झोप, वाजले आहेत 4, पण अदू काही झोपत नाही आहे. तर तिच्यासोबतच मला वेळ घालवावा लागेल. मला माझी हालत बघून समजतच असेल मला किती झोप येत आहे ते. तर किचनवर थोडाफार पसारा आहे, तेही आवरायचं आहे. पसारा नाही आहे, किचन स्वच्छच आहे, पण हे आता जे भांडे वगैरे ते थोडंसं उचलून ठेवायचं आहे त्याच्यामुळे. तर चला, अद्दूला आता पॉपकॉर्न करून देते मी. किटू, पॉपकॉर्न कसं म्हणत आहे बेटा? तिकडे बाजूला पॉपकॉर्न कसं म्हणत आहे? पॉपकॉर्न कसं होत आहे? आवाज कसं येत आहे पॉपकॉर्नचा? फुट फुट
फुट कसा आवाज येतोय? तसा आवाज येतोय? अगं बाई, हो का? तुला आवडते का पॉपकॉर्न? मला ते खूप आवडते. खूप आवडते. किती आवडते दाखव मला. छान लागते. हा छान लागते. हो छान लागते, मलाही माहित आहे, पण आवडते किती ग? खूप सारं आवडते का? खूप तिला आवडते. हो का, बरं ठीक आहे. ये पॉपकॉर्न इज रेडी. ये आज गारूला बोलवण्याचं प्लॅन होतं घरी, पण ते काही झालेलं नाही, कारण की अहोंची होती नाईट ड्युटी. अहो आहेत झोपून, त्याच्यामुळे, कारण की त्यांची झोप डिस्टर्ब होईल म्हणून, त्याच्यामुळे आज काही बोलावलं नाही. नेक्स्ट टाईम नक्कीच बोलावते तिला. ए बेटा थांब की तू, तसं नाही करायचं. कसं आहे बेटा पॉपकॉर्न? छान आहे. यम्मी आहे. यम्मी करून दाखव कसं करतात. वाव. ते मी घेतलं, तूच घेतली ॲक्च्युली, तुझ्या पसंतीचं. तर चला तर मंडळी, आता आम्ही दोघे, आई आणि मुलगी, पॉपकॉर्न पार्टी करणार आहोत. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर, प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ खाली एक छान कमेंट करा, आणि तुमच्या फॅमिलीशी, फ्रेंडशी शेअर देखील करा. तुमचं चॅनल असेल तर तेही मेन्शन करा, मला खाली कॉमेंट करा, मी नक्कीच सपोर्ट करते तुम्हाला. तर चला बाय बाय. आणि हो, स्वामी महाराज तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर एक आहे ना, घरी फर्स्ट टाईम एक गोष्ट बनवली मी ते, पण त्याचा थोडासा काय झालं तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये कोणती वस्तू बनवली आणि त्याचं काय झालं आहे ते दुसरा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा. त्या ब्लॉगमध्ये भेटते तुम्हाला. बाय. श्री स्वामी समर्थ.